उद्याच वकिलाकडे जातो की नाही बघ. हा मी पण जाऊ शकते वकिलाकडे. हे तर काय तुम्हाला जिथं आणि जसं शक्य आहे ना तिथं त्यांना घेऊन या. फक्त मला ऍड्रेस मेसेज करा, मी येतो. मी आज खूप खुश आहे. काहून? कारण साखरपुड्याच्या आदल्या रात्री मला तू एस्पेशली भेटायला आला. अच्छा. उद्या तू अजून खुश होणार आहे. बरं खरं सांगू, मला नाही वाटत की उद्या मी तेवढी खुश असणार आहे. काहून? नाही म्हणजे आपला साखरपुडा होतोय याचा आनंद आहेच मला, पण तो असा इथल्या इथेच होतोय ना, म्हणजे घरातल्या घरात घरगुती पद्धतीने. आता तुझ्या घरातून आणि पूर्वाच्या घरातून एवढं प्रेशर आहे म्हणून आपण जरा पटपट करतोय ना सगळं. म्हणून मला नाही वाटत की मी तेवढी एक्साइटेड असेल. बट इट्स ओके. आपण लग्न करू ना एकदम ग्रँड पद्धतीने, म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग टाईप. लग्न आहे यार, म्हणजे तो तो मोमेंट असतो ना, तो कायम लक्षात राहायला पाहिजे. मेमरी असते यार लग्न, ते ग्रँड असलंच पाहिजे ना. शुड बी ग्रँड. म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग फोटोशूट, शाही जेवण, असं करूया आपण. हा ए काल मी पासून रेफरन्स पिक्चर्स काढले होते, तुला दाखव. नाही नाही नको. अनुष्का, खर्च. मला नाही वाटत तेवढा खर्च होईल पर्या. अनुष्का ग, तुझ्या बाबांना नाही होणार पण माझ्या दादांना होणार आहे. नाही म्हणजे माझ्या प्रेमासाठी करतील पण ते, पण मला नको वाटतं ग सगळं आता. पर्या तुला सगळं साधं कसं आवडतं रे. अगं अरे आपलं लग्न आहे ते सगळ्यांच्या लक्षात राहायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या लक्षात राहायला पाहिजे. सो इट हॅज टू बी नाईस, इट हॅज टू बी ग्रँड. चेंगट पण आहे यार. एक मिनिट. चेंगटपणाने बोलायचं, चेंगटपणाने बोलायचं. काय चेंगटपणा यायचं? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अंथरून पाहून पाय पसरूयात ना. अगं हे बघ, सरळ सरळ समोर दिसतंय की 2 वर्षांनी छोट्या बहिणीचं लग्न आहे. घरी अक्का कधी बिमार पडू शकते, घरी अन्न आहे, एवढं मोठं घर आहे, कोणालाही पैशाची कधी गरज लागू शकते ना. आणि आधीच दादावर घराचं लोन आहे ग. हे बघ, मला सगळ्या घराचा विचार करावा लागतो. सॉरी. आणि माझा विचार. एक मिनिट. पुढे जाऊ राहिली. थांब. हे बघ, नाही तुला जेवढा चेंगट वाटतो ना तेवढा नाही बरं कमी. खरंच? Oh my God, मला हवी होती तशीच आहे. है ना? सो नाईस, थँक्यू. आवडली? खूप. सगळं मिळणार, फक्त हळूहळू मिळेल. हे मी घालून बघू का? ए वाव, नाईस. चला निघूया. कुठे जायचंय? नाही आपण नाही, मी जाणार आहे. तुला सोडतो आणि मग जातो. तू एवढ्या रात्री कुठे चाललायस? पूर्वाकडे, तिच्या घरी. तू पूर्वाच्या घरी का चाललायस आत्ता एवढ्या रात्री?
आमची अजून फिक्स नाहीये. समजा त्यांचा कॉल आला तर जाईल, नाहीतर कॅन्सल. हे बघ, पर्या पूर्वाला भेटण्याबाबत माझं काहीच म्हणणं नाहीये, पण तुला माहिती ना पूर्वाच्या घरचे कसे आहे. उद्या तुझं काही बरं वाईट झालं तर नको जाऊस ना तू त्यांच्याकडे. कशाला रिस्क घेतोयस? अनुष्का, मी तुझा वेळ तुला दिलाय, प्लीज. अरे गरजेचं आहे का आत्ता जाणं? आणि ती पूर्वा एवढी महत्वाची आहे का? नाही, मी पूर्वासाठी नाही जाऊ राहिलो. एक एक चांगला संसार मोडू राहिला, तो वाचवायला जाऊ राहिलो. आत्या थांब इथं, माझं एक काम आहे तुझ्याकडं. पण या वेळेला काय काम सुचू राहिले तुला? आहे म्हणलं ना, थांब तू जरा. आणि इथं आता अजून कुणीतरी येणार आहे, पण त्यांना बघून तू अजिबात आरडाओरडा करायचा नाही. तुला शपथ आहे माझी. आत्या मला वचन दे. पण काय? बघ, तू जर आरडाओरडा केला, काही भांडणं केली ना, तर माझ्या जीवाला काहीतरी बरं वाईट होईल. काय पप्पी बाय? मग वचन दे. हा ठीक आहे. बघा आत्या, इथंच थांब. पोरगी बाय. अगं काय आहे पप्पी? आत्या, मी म्हणलं होतं तुला, तू आरडाओरडा करणार नाहीयेस आणि भांडणं पण करणार नाहीयेस. अगं पण यायला घेऊन आल्यावर काय ओरडणार होते मी? आयुष्यभर ओरडायला लावले ह्या माणसाने मला. अगं, बरं आता ऐका तुम्ही दोघांनी पण. इथं आता अजून एक व्यक्ती येणार आहे. अजून कोणा? पण तुम्ही दोघांनी पण आरडाओरडा नाही करायचंय. केला ना तर मी मरण. काय पप्पी बाई? आत्या, ठीक आहे. बोल. इथंच थांब. भांडणाचा पण आवाज नाही आला पाहिजे. हं? कशाला भांडण मी? बघती. हळू ना. या. हे काय करू राहिले तुम्ही? शूज काढून राहिलो. अहो, कळेल ना कुणी बाहेरून आलं तर वेगळे शूज आहेत म्हणून. आमच्या घरातले नाहीयेत तुमचे शूज. चला सावकाश या. राहा ना लवकर. आता येऊ राहिलो ना. लागलं का? नाही लागलं.
नक्की हो. उठा. कोणीतरी आहे. कुठे? काय झालं? कोणीतरी जागा आहे. इथंच आहे जिन्यावर. मग आता आता थोडा वेळ इथंच थांबावं लागेल. अहो असं जिन्याखाली किती वेळ थांबणार ना आपण? चला. आता सावकाश. फोन तर सायलेंट वर करायचा ना. नाही अहो ते काय असं लपून छपून जायची सवय नाही ना, म्हणून ते सायलेंट करायचं विसर. तुम्ही असं काय बोलू राहिले? आपण चांगल्या कामासाठी हे असं जाऊ राहिलो ना. चांगलं काम? तुमच्या घरच्यांना जर असं पाहिलं ना आपल्याला तर कळेल किती चांगलं काम करू राहिलो आपण. बर, चला. तू आहेस होय? मी किती घाबरले. हे मुन्ना राजी काय झालं? काही नाही, मी तुला सगळं सांगते, पण आता काही बोलू नको. प्लीज प्लीज. आपल्याला वर जायचंय. हा, चल. हे कोण आहे? या कुठे पडता. पप्पे, आरडाओरडा नाही, आरडाओरडा नाही. अगं हे इथं काय करायला लागले? उडता बशीला याचा. पुण्यात आला. आत्या, मी तुला शपथ दिली ती, अगं पण पप्पे, आणि तू ती घेतली. मी मर ना. अगं पण ह्यो पप्पे मला सांग, हे काय करू राहिलं तिथं? ते तुम्हाला भेटायला आले. आम्हाला? सांगतो मामा. आता तुम्ही ए मुडदा बशीला तो. मला अजिबात आत्या म्हणायचं नाही. मी काय तुझ्या आत्या नाही लागत. ते नातं कवा संपलंय आपलं. सॉरी, प्लीज बसा. मामा तुम्ही पण बसा. नाही सॉरी, म्हणजे मी फक्त एवढंच सांगायला आलो की मी आणि पूर्वा
आम्ही दोघांनी मिळून हे लग्न मोडलंय. काय काय? हो, हे खरं आहे. मी आणि पूर्वा आम्ही दोघांनी मिळून ठरवून हे आमचं ठरलेलं लग्न मोडलंय. आणि त्यानंतर आम्ही एकमेकांना कमिट केलं होतं, काय केलं तर? वचन दिलं होतं. म्हणजे आम्ही एकमेकांचे कायम मित्र असू आणि काही पण अडचण आली ना तर आम्ही एकमेकांना सांभाळू, एकमेकांना मदत करू. आणि आमचं जरी लग्न मोडलं असलं ना तरी आम्ही अजून पण ते वचन पाळू राहिलोय. मामा, तुम्ही पण एकमेकांना वचनं दिली असतील ना तुमच्या लग्नात? म्हणजे काय काय वचनं दिली असतील ना? किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? मला माहिती आहे की तुम्ही नेहमी म्हणता की आत्या तुमच्यावर संशय घेते, तुमच्यावर संशय घेते, पण ती संशय का घेते हा विचार तुम्ही कधी केलाय का? नाही, मान्य आहे हे सगळं होऊच शकतं, म्हणजे अगदीच होऊच शकतं. लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस ना एकदम मस्त मस्त जातात, म्हणजे एकदम छान छान गोडी गुलाबीचे. पण नंतर बाळ झालं ना की हळूहळू मग पुरुषाला असं वाटतं की आता रुटीन सुरू झालं. हा, कारण जबाबदारी वाढते. मग बायकोला असं वाटतं की नवऱ्याला आपल्यात काही रसच नाही उरलाय. मग तिला परत असंही वाटू लागतं की ऑफिसमध्ये याला दुसरी बाई आवडू राहिली. ऑफिसचं नाव नका काढू. सॉरी सॉरी. मला सांगा मामा, तुम्ही या 2-3 वर्षात कधी स्वतःहून आत्याला एक गजरा आणून दिलाय? गजराच काऊन आणून द्यायचं त्यांनी? सॉरी सॉरी, ठीक आहे, गजरा नाही, आपण दुसरं काहीतरी घेऊ. मामा मला सांगा, तुम्ही आत्याला कधी स्वतःहून बाहेर फिरायला घेऊन गेलात? नाही. जेवायला? नाही. पिक्चर? नाही हो. मामा निदान नाटकाला तरी? नाही हो, हल्ली एवढ्यात वेळच नाही मिळाला मला. बरं, नाही होऊ शकतं, म्हणजे वेळ नाही मिळू शकत, असं होऊ शकतं. पण मला सांगा मामा, लग्नानंतरचे काही दिवस हे असं झालं का? नाही. नाही. म्हणजे तुम्ही आत्याला पुरेपूर वेळ देऊ राहिले होते? हा. हो, अहो तेव्हा तर हे ना मला दर शनिवारी पिक्चरला न्यायचे, पुन्हा रविवारी जेवायला बाहेर न्यायचे, फिरायला घेऊन जायचे, आणि जेवण झाल्यावर आईस्क्रीम नाही तर मस्तानी एकदम फिक्स होते आमची. मामा, हे सगळं परत तुम्ही आता करा, आत्याला वेळ द्या. कळू राहिलं तुम्हाला मी काय म्हणून राहिलोय? नाही नाही, माझा आत्ता प्रॉब्लेम लक्षात आलाय. मामा, या सगळ्याला ना दोषी तुम्ही आहे, आत्याचा काही दोष नाही याच्यात. तुम्ही सगळ्यात मोठे दोषी आहे. तुम्ही आत्याकडे लक्ष देत नाही, आत्याला वेळ देत नाही, आत्याला समजून घेऊन राहिले तुम्ही. हो, तुम्ही जितकं बोलू राहिले ना तितकं नाही चुकीचं वागू राहिले ते. हो, बरं, आता तुम्ही हे जे बोलल्या हे तुम्हाला मान्य आहे सगळं? हो. आणि मामा, मला वाटतं आम्हाला तुमची काहीच काळजी नाही है ना? काल आम्ही सगळेजण तुमची किती वाट पाहत होतो. केक कापण्यासाठी थांबलो होतो आम्ही. आणि काय ग आत्या, तू नेहमी बोलते ना मामा काहीच काळजी घेत नाही तुझी, काहीच विचारत नाहीत तुला, कधी काही आणलं नाही, काही नाही. पण काय पाहिजे काय नाही हे मामाच बघते. मामा कधी तुला कुठल्या गोष्टीला नाही म्हणले का? हा? नाही. आत्या, मामा, नातं हे उसवलेल्या कापडासारखं असतं. आता ते उसवलेलं कापड पोट घालून फाडायचं की सुईदारा घेऊन त्याला शिवायचं हे तुम्ही ठरवा. मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाटतो तो अथर्वचा. हो, तुम्ही दोघंच जर बाजूला गेलात तर त्याचं काय होणार? त्याला गरज आहे तुमची, तुमच्या दोघांची पण. हो, असं म्हणतात ना की आई वडील हे पहिले गुरु असते पोरांचे, पण ते खरंय. हो, शाळेत मास्तर फक्त पुस्तकातलं शिकवतात, पण आयुष्य कसं जगायचं हे फक्त आईन वडील शिकवते, बाकी कोणी नाही. पण जगायला सगळ्यात महत्वाचं तेच आहे ना. मुन्या, इकडे वाघ. मुन्या, सॉरी रे वाघा, आम्ही लय चुकलो, आम्हाला माफ कर.
मुन्ने ये सॉरी मुन्ने सॉरी. मम्मी पप्पा तुम्ही आहे तर मी आहे, तुम्ही नाही तर मी कोणीच नाही. परागराव, पूर्वा, तुमच्यामुळेच हे दोघं मला परत मिळाले. तुमचं देणं मी कधीच विसरणार नाही. मामा हात नका जोडू मामा. एक नाही, फक्त आता एवढंच करा की ठाम राहा. आता वादळ जरी आलं ना तरी एकमेकांच्या सोबत राहा. हा, ये सॉरी बर का. मी पण सॉरी. आता येतो. मला इथं कोणी पाहिलं तर तुमच्या घरात वादळ येईल.